नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आपण वटपौर्णिमा स्पेशल पुरणपोळीची रेसिपी पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण इथे हरभऱ्याची डाळ घेतली आहे. ही डाळ जी आहे ती स्वच्छ धुवून आपण सुकवून घेतली आहे. त्यानंतर इथे कुकरमध्ये आपण थोडंसं पाणी घालून छानपैकी त्यामध्ये तेल घालून छान असं बॉईल करून घेतलं आहे. त्यानंतर ही जी डाळ आहे तर ती आपण यामध्ये घालून घेत आहोत. त्यानंतर आपण डाळ जी आहे तर ती कुकरमध्ये एक 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहोत. आपली डाळ जी आहे खूप छान पद्धतीने 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित अशी शिजते. पाहू शकता आपण की मऊ अशी शिजली आहे. त्यानंतर आपण एक भांडं घेणार आहोत. त्यानंतर इथे आपण पुरणाची चाळण घेतली आहे आणि जे आपण शिजवलेली डाळ आहे तर ती डाळ यामध्ये आपण येळण्यासाठी ठेवून देणार आहोत आणि थोडंसं कुकरमध्ये पाणी घालून अजून पुन्हा आपण थोडंसं पाणी या डाळीवरती घालून घेणार आहोत आणि अजून थोडंसं थंड पाणी आपण व्यवस्थित असं यावरती घालून घ्यायचं आहे, जेणेकरून जी डाळ आहे तर ती मोकळी होते आणि पुरण अगदी छान असं मोकळंसर आणि छान असं बनत असतं. त्यानंतर कढईमध्ये आपण डाळ एक 2 ते 3 मिनटं फक्त डाळच आपण हे करून घेतली, गरम करून घेतली आहे. त्यानंतर आपण गूळ घालून छान पद्धतीने आपली डाळ जी आहे आणि गूळ जे आहे मस्त असं व्यवस्थित एकजीव करून घेतला आहे. म्हणजेच पूर्ण आपण तयारी ते करून घेतलेलं आहे. तर त्यानं तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असं शेवटपर्यंत अगदी असं एकजीव होईपर्यंत आपल्याला गूळ आणि डाळ एकत्र करायचे आहे. पुन्हा आपण त्या पुरणाच्या चाळीमध्ये जी डाळ आणि गूळ आपण तयार करून घेतला आहे तर ती अशा पद्धतीने पळीच्या साहाय्याने व्यवस्थित असं बारीक करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं पुरण अगदी लुसलुशीत आणि मस्त असं व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. आणि इथे आपण पीठ तयार करून घेतलं आहे. तर गव्हाचं पीठ आपण 5 ते 10 मिनटं भिजवत ठेवलं होतं. त्यानंतर मऊ असं करून घेतलं आहे. त्यानंतर इथे आपण एक लाटी घेऊन त्याची छानपैकी अशी पारी तयार करून घेत आहोत. ही पारी तयार करत असताना मात्र हे लक्षात ठेवायचं की जो मधला भाग आहे तर तो आपण जाड ठेवणार आहोत आणि त्याच्या कडा ज्या आहेत तर ते आपल्याला बारीक ठेवायचे आहेत. अशा पद्धतीने आपण इथे पारी तयार करून घेत आहोत. आणि आपली पारी तयार झाली की त्यानंतर आपल्या हाताच्या साहाय्याने असा पुरणाचा गोळा तयार करायचा आहे आणि तो गोळा जो आहे तर या पारीमध्ये छान असा आपण व्यवस्थित अंगठ्याने दाबत आणि जी बाजूची 4 बोटं आहे त्याने असं गोल फिरवत व्यवस्थित अशी आपली ही लाटी तयार करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मोदक जसे बनवतो आपण त्याच पद्धतीने हा पुरणाची आपण लाटी तयार करून घेत आहोत. जे एक्स्ट्राचं वरचं पीठ आहे तर ते तुम्ही काढून ठेवू शकता किंवा तुम्ही त्यामध्येच ॲड करू शकता. म्हणजेच त्यामध्ये व्यवस्थित असं दाबून तुम्ही ती लाटी तयार करून घेऊ शकता. तर त्यानंतर आपण कोरडं पीठ घेऊन व्यवस्थित अशी ही पुरणाची पोळी जी आहे तर ती हलक्या हाताने अगदी व्यवस्थित अशी लाटायची आहे. व्यवस्थित अशी म्हणजे काय की सर्वप्रथम आपण लाटणं जे आहे ते अलगद असं फिरवायचं आहे आणि काठ जे आहेत पोळीचे तर ते काठ आपण व्यवस्थितरित्या पहिलं बारीक करून घ्यायचे आहेत, म्हणजे पातळ करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मध्यभाग जो आहे तर मध्यभागी एक व्यवस्थित असं लाटणं फिरवून साईडने व्यवस्थित अशा काठ आपले जे आहेत तर ते आपण बारीक करून घेणार आहोत आणि गोल अशी व्यवस्थित अशी इथेही आपण पुरणाची पोळी छानपैकी पातळ अशी छान तयार करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता. तर इथे आपण पुरणाची पोळी तयार करून घेतली की त्यानंतर आपण तवा आहे तर तवा जो आहे तर तो आपण गरम करत ठेवला होता. तर तव्यावरती आपण छानपैकी अशी आपली पोळी व्यवस्थित अशी घालून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने हलक्या हाताने अगदी आपण जी पोळी आहे ती फिरवून घ्यायची आहे, जेणेकरून आपली एक साईड जी आहे पोळीची तर ती व्यवस्थित शेकली जाईल आणि साईडनी थोडंसं तूप सोडू शकता तुम्ही किंवा तेल सोडू शकता. तर इथे मी तेल सोडत आहे आणि अगदी थोडंसं वरती पण तेल आपण सोडून घेतलं आहे. त्यानंतर अगदी हलक्या हाताने आपण पोळी जी आहे तर ती पलटून घ्यायची आहे.
तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी आपली पोळी एका साईडने शेकली गेलेली आहे. तर दोन्ही बाजूने शेकताना हाच विचार करायचा की आपली पोळी जी आहे सतत जशी आपण चपाती पलटून शेकत असतो तशी नाही पलटायची आपल्याला. खूप अलगद असं व्यवस्थित अशी ही पोळी हँडल करावी लागते, आपल्याला शेकावी लागते. त्यामुळे अगदी व्यवस्थित असं तेल लावून आपण छानपैकी अशी आपली पोळी जी आहे तर ती मीडियम फ्लेमवरती आपण व्यवस्थित अशी शेकून घेत आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता की आपली एक साईड जी आहे ती देखील शेकली आहे, दुसरी साईड देखील शेकली आहे. पुन्हा एकदा आपण थोडंसं पलटून शेकून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपली पुरणपोळी इथे तुम्ही पाहू शकता छानपैकी अशी तयार झालेली आहे. तर ही पुरणपोळी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद मंडळी.